आयुष्यात कोणत्याही क्षणी हार मानू नये. कारण कितीही संकटं आली तरी कुठेतरी आशेचा किरण असतो. वेळ लागतो, पण मार्ग सापडतो. जसा गीताला सापडला. आत्मनिर्भर ही कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. आत्मनिर्भर. रात्रीचे 12 वाजले होते. गीताला झोपच येत नव्हती. गादीवरून इकडून तिकडे कूस बदलणं चालू होतं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. 15 वर्षांपूर्वीचा काळ आठवला तिला. त्यावेळेसचं तिचं जीवन किती दुःखदायक होतं. नुसत्या विचारांनीच तिच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहत होते. 15 वर्षांपूर्वी तिचं महेशसोबत लग्न झालं. सुखी संसाराचं स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला. घरातलं वातावरण एकदम छान होतं. सासू सासरे, एक नणंद, सगळे तिला जीव लावीत असत. नणंद तर तिची मैत्रीणच होती. नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची. तिच्यापेक्षा 2च वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असत. जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखं शिकवीत असत. एकदम खेळीमेळीचं वातावरण होतं. तिचा दिवस कसा जायचा आहे तिला पण समजत नसे. महेश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणं, त्याच्यासाठी छान आलं घालून चहा करणं हे सगळं तिला आवडत असे. त्याच्यासाठी बूट पॉलिशपासून त्याच्या कपड्यांना इस्त्री करणं ही सगळी कामं ती आवडीने मनापासून करत असे. पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की महेश जेवढ्यापुरतं तेवढंच बोलतो. जास्त बोलत नाही. बाहेर फिरायलाही घेऊन जात नाही. पण नवीन असल्यामुळे गीताने एवढं सिरियसली घेतलं नाही. तिला वाटलं हळूहळू महेशमध्ये बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलंसं करू. एक दिवस एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि महेशला गीताला लग्नाला घेऊन ये असा आग्रह करू लागले. महेश जास्त काही बोलला नाही, येतो म्हणून सांगितलं. गीताला खूप आनंद झाला. लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार. 8 दिवसांनी लग्न होतं. तिची आजपासूनच तयारी सुरू झाली. सासू सासरे दोघांनी सांगितलं, तुम्ही दोघं मिळून जा. नणदेने तर वहिनीला विचारलं, वहिनी काही लागत असेल तर मला सांगा हा, मी मार्केटमधून आणून देईन. 8 दिवस भुरकन निघून गेले. महेश गप्पच होता, काही बोलत नव्हता. महेश ऑफिसला जायला निघाला तसं आईने सांगितलं, आज लवकर ये, लग्नाला जायचंय. लग्न संध्याकाळी 7 वाजताय. गीता खूप उत्सुक होती. गीताने तोपर्यंत छान आवरून ठेवलं. काठापदराची जांभळ्या रंगाची साडी नेसली, केसांचा अंबाडा बांधला. तिची नणंद सुरभी हिने कॉलेजमधून येताना मोगऱ्याचा गजरा आणला होता. तो छान अंबाड्यावर माळला. हलका फुलका मेकअप केला. सासूने दागिने दिले ते घातले आणि महेशची वाट पाहत उभी राहिली. पण महेश फक्त 15 मिनिटं अगोदर आला. चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघं लग्नासाठी निघाले. महेश रस्त्याने काहीच बोलला नाही. लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गीताला सुपूर्त केलं आणि सांगितलं, लग्न झाल्याबरोबर काकूंबरोबर जेवण कर आणि मग आपण लगेच निघू. असं सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला. गीताला थोडं विचित्र वाटलं, पण तिने मनावर नाही घेतलं. इथे काकू तिला प्रश्न विचारत होत्या. काय ग, तुझं शिक्षण किती, काय करतेस तू? पण गीता थोडी अपसेटच होती. महेशला शोधत होती. काकू तिला खूप प्रश्न विचारत होत्या, पण तिला इंटरेस्टच नव्हता. पण तरी देखील ती बोलत होती, पण लक्ष अजिबात नव्हतं. एकदाचं लग्न लागलं. जेवणही झालं तरी महेशचा पत्ता नव्हता. तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागलं. ती गप्प होती तेवढ्यात काकूंनी एक प्रश्न केला. महेश तुला जीव लावतो ना ग? ती थोडी गोंधळली. काय उत्तर द्यावं ह्याचा विचार करू लागली. कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता. महेश असं का वागत असेल? एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला सुद्धा आला नाही. ती अचानक भानावर आली. काकूला म्हणाली, हो, महेश खूप प्रेम करतो काकू माझ्यावर. तेवढ्यात महेश आला. काहीही चौकशी न करता, चल आपल्याला खूप उशीर झालाय असं म्हणून चालायला लागला. तीही त्याच्या मागोमाग निघाली. जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही.
गीता स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत महेशला काहीच विचारलं नाही. डोक्यात मात्र महेशला विचारण्यासाठी खूप खूप प्रश्न थैमान घालत होते. मनात वादळ पेटलं होतं. पण ती बाहेरून गप्प होती. त्या रात्री महेश झोपी गेला, पण गीता मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहत जागीच होती. महेशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करत होती. भरभर दिवस निघून गेले. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. 2 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सगळेच पहिल्या वाढदिवसाची योजना आखत होते. सुरभी तर खूपच एक्सायटेड होती. तिने तर मैत्रिणींची लिस्टच तयार करून ठेवली. सासू सासऱ्यांनी प्लॅन केला, घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांना बोलवू. दारात मंडप टाकू. आचार्याला जेवणाची ऑर्डर पण देऊ. संध्याकाळी महेश आल्यावर चहापाणी झालं की सगळ्यांनी विषय काढला. महेशला नियोजन करायला सांगितलं. पण महेश काहीच बोलत नव्हता. काहीतरी विचार करण्यात गुंग होता. मग अचानक म्हणाला, आम्ही दोघंच फिरायला जाऊ आणि तिकडेच आमचा वाढदिवस साजरा करू. सगळे गप्प झाले. शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणीच जास्तीची चर्चा केली नाही. दोघंच फिरायला जाणार हे फायनल झालं. दुसरा दिवस उजाडला. महेशने सुट्टी घेतली होती. गीताला घेऊन तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी आला. दोघांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेमतेम संवाद होता. कामापुरता बोलणं चालू होतं. गीताला अजिबात करमत नव्हतं. सगळं काही भावनाशून्य होतं. तिला मनातल्या मनात गुदमरत होतं. महेश बळजबरीने वाढदिवस साजरा करतोय असा भास तिला होत होता. तिला तिच्या भावनांना मोकळं करायचं होतं. आज तिला महेशकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची होती. 1 वर्षांपासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता. महेश पण अबोल होता, पण त्याच्याही मनात काहीतरी चाललं होतं. त्याचं पण अजिबात लक्ष नव्हतं. अर्धाच शाहू पॅलेस पाहिल्यानंतर गीता म्हणाली, मी आता खूप थकले, आपण परत जाऊया. महेशला पण कंटाळा आला होता. दोघं पण हॉटेलवर परत आले. गीताने मात्र ठरवलं होतं की आज काहीही हो, मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. असं ठरवून सगळं धैर्य एकवटून तिने महेशला बोलायला सुरुवात केली. मला काही विचारायचंय, मी बोलू का? महेश म्हणाला, मलाही तुला काही सांगायचंय. त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलोय. तू नंतर बोल, मला अगोदर तुला काही सांगायचंय. गीता गप्प बसली. महेश म्हणाला, राग येऊ देऊ नकोस, मी तुला आज सत्य सांगणार आहे. यावर तुला जे बोलायचंय ते नंतर बोल. माझ्या आईवडिलांनी बळजबरी तुझ्यासोबत लग्न ठरवलं. तू सावळ्या रंगाची, कमी शिकलेली, राहणीमान साधारण. मला तू पसंत नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केलं. आईला तू आवडायचीस, खूप संस्कारी म्हणून आईने नेहमीच तुझे गोडवे गायले. त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. पण माझं माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे. ती मला पहिल्यापासून आवडते, पण आईबाबांना आवडत नाही. तिचं राहणीमान आवडत नाही, म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. घरात बरेच दिवस माझ्याशी कोणी बोलत नव्हतं. शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे बघ, तू आज जशी आहेस तशीच मी तुला ठेवेन, पण माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस. यावर तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो घे, मला मान्य आहे. गीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आला. तिला काय होतंय हे कळतच नव्हतं. तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते. न विचारताच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. तिला आता लगेचच
लगेचच जीवनयात्रा संपवावी असं वाटत होतं. ती थोडा वेळ निःशब्द झाली. महेशच्या हे लक्षात आलं. त्याने तिला पाणी आणून दिलं. हे बघ गीता, तू थोडासा विचार कर, असं म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला. अचानक 4चा अलार्म वाजला आणि गीता तंद्रीतून बाहेर आली. तिला हा 15 वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा आठवण्याचं कारण म्हणजे अचानक काल तिची आणि महेशची भेट झाली. तब्बल 15 वर्षांनंतर दोघं रस्त्यात भेटले होते. गीताने ओळखलं, हा महेशच आहे. त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता, पण महेशला ओळखायला मात्र थोडा वेळ लागला. दोघं पण घाईत होते. महेशची मीटिंग होती आणि गीताची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती. महेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचं प्रॉमिस घेतलं. गीताची इच्छा नव्हती खरं तर, पण तरीही एक वेळ भेटूया, भेटायला काय हरकत आहे, असं म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला. गीताने 15 वर्षांपूर्वीच महेशला सोडून दिलं. लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती. गीताने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता. गीता आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती. कारण गीताला आता कुठे जगण्याचा अर्थ समजला होता. दुसऱ्या दिवशी दोघं एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले. महेश तिच्याकडे एकटक पाहतच होता. तिच्यात आता खूप बदल झाला होता. केस कापले होते आणि मोकळे सोडले होते. जीन्सची पॅन्ट, टॉप घातला होता. रंग पण बऱ्यापैकी उजळला होता. हलका मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होती ती. तिचं मॉडर्न रूप महेशला आकर्षित करत होतं. 15 वर्षांपूर्वीची साधी बोळी गीता, त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला ती जशी हवी होती तसा बदल आता तिच्यात झाला होता. तिचं रूप पूर्णतः बदललं होतं. महेशने अचानक तिचा हात हातात घेतला. गीता, मी तुला परत स्वीकारायला तयार आहे. चल आपण घरी जाऊया, आईबाबांना भेटूया, त्यांना खूप आनंद होईल. गीताने हातातून हात काढून घेतला आणि सांगितलं, पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही. मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचं भेटते. मला तू सोडलंस तेव्हा तो तुझा निर्णय होता आणि आता हा माझा निर्णय आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. पक्का निर्धार दिसून येत होता. तिच्या निर्णयात ठामपणा होता. आता तिने पूर्णपणे स्वतःलाच प्रॉमिस केलं होतं, स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचं. योग्यच निर्णय घेतला होता तिने. तेवढ्यात गीताला एक फोन आला. मॅडम, आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी आपल्याला अमेरिकेला जावं लागणार आहे. एअरलाईनचं बुकिंग करायचं होतं. हो, मी येतेच आहे, असं म्हणून गीताने फोन ठेवला. महेश फोनवरचं बोलणं ऐकत होता. टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती. दोघांनी कॉफी घेतली. मला उद्याची तयारी करायची आहे. माझं खूप काम पेंडिंग आहे. मला थोडी घाई आहे, असं सांगून गीता तिथून निघून गेली. महेश हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. तिला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेलं वाक्य आठवलं. मंजिल मिले ना मिले, ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें, ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है. वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. आत्मनिर्भर ही कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात.